कल्पना करा, एका गावात पाण्याची खूप मोठी टंचाई आहे आणि तिथे गावात पाणी आणण्यासाठी 2 लोकांना काम दिलं जातं. एक माणूस रोज सकाळी उठतो, 2 मोठ्या बादल्या उचलतो, नदीवर जातो आणि गावात पाणी आणून ओततो. तो प्रचंड घाम गाळतो, स्वतःच्या शरीराची झीज करतो आणि रोजच्या रोज पैसे कमवून घरी येतो आणि सगळे लोक त्याचं खूप कौतुक करतात. साहजिकच आहे, कारण तो खूप कष्ट करतोय. अगदी बरोबर. पण तिथेच दुसरा एक माणूस आहे जो सुरुवातीला काहीच करत नाहीये असं वाटतं. तो गावातल्याच एका कोपऱ्यात खड्डे खणत असतो, पाईप जोडत असतो. लोक त्याला हसतात, वेड्यात काढतात. म्हणजे तो थेट पाणी आणण्याऐवजी काहीतरी वेगळंच करत असतो. हो. पण मग एक दिवस असा येतो जेव्हा तो दुसरा माणूस फक्त एक नळ चालू करतो आणि नदीचं पाणी आपोआप गावात पोचतं. आता तो माणूस घरी शांत झोपलेला असतानाही पाणी वाहत असतं आणि त्याला पैसे मिळत असतात. बापरे, हे खरंच खूप भारी आहे. आणि त्या पहिल्या माणसाचं काय होतं? तो पहिला माणूस आता म्हातारा झालाय. त्याच्या अंगात आता बादल्या उचलायचे त्राण उरलेलं नाही आणि साहजिकच त्याचं उत्पन्नही आता शून्यावर आलंय. म्हणजे खऱ्या अर्थाने तो शर्यत हरलाय. नक्कीच. आणि आजच्या या सखोल विश्लेषणात आपण ह्याच अत्यंत महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या संकल्पनेचा वेध घेणार आहोत. द पॅरेबल ऑफ द पाईपलाईन या बर्क हेजेस यांच्या अत्यंत प्रसिद्ध पुस्तकातून आपण हे समजून घेणार आहोत की हे ॲक्टिव्ह इन्कम म्हणजे बादल्या वाहून नेण्याचं आयुष्य आणि पॅसिव्ह इन्कम म्हणजे पाईपलाईन बांधण्याचं आयुष्य यात नेमका काय फरक असतो. आणि तसं पाहिलं तर हा विषय आजच्या काळात अत्यंत कळीचा बनला आहे. कारण आपण सगळेच जण रोज सकाळी उठून कोणत्या ना कोणत्या स्वरूपात या बादल्या उचलत असतोच. खरंय, अगदी बरोबर. आपण आपला वेळ आणि आपली शारीरिक किंवा बौद्धिक ऊर्जा देतो आणि त्या बदल्यात पैसा मिळवतो. ॲक्टिव्ह इन्कम किंवा सक्रिय उत्पन्नाचा सरळ अर्थ हाच आहे की जोपर्यंत आपण स्वतः तिथे उपस्थित आहोत आणि काम करत आहोत तोपर्यंतच पैसा येणार. म्हणजे काम बंद तर पैसा बंद. हो ना. पण जेव्हा आपण पॅसिव्ह इन्कम किंवा निष्क्रिय उत्पन्नाचा विचार करतो तेव्हा तिथे एका पूर्णपणे वेगळ्या जगाची ओळख होते. तिथे मेहनत एकदाच किंवा ठराविक काळासाठीच असते, पण त्याचे आर्थिक फायदे अनेक वर्ष अगदी सातत्याने मिळत राहतात. क्या बात है. आज आपण फक्त पैशांबद्दल बोलणार नाही आहोत, तर स्वतःच्या वेळेवर आणि स्वातंत्र्यावर नियंत्रण कसं मिळवायचं याच्या मानसशास्त्रीय आणि आर्थिक बाजू अत्यंत सविस्तरपणे उलगडून दाखवणार आहोत. मग आपण या कथेच्या अगदी मुळापासून सुरुवात करूया. या पुस्तकाची सुरुवात पाब्लो आणि ब्रुनो या 2 मित्रांच्या कथेतून होते. एका गावात या दोघांना नदीवरून पाणी आणण्याचं काम मिळतं. जितक्या जास्त बादल्या ते आणणार तितके जास्त पैसे त्यांना मिळणार असतात. म्हणजे प्युअर ॲक्टिव्ह इन्कम. हो. यातला ब्रुनो हा खूप महत्वाकांक्षी असतो. तो विचार करतो की जर जास्त पैसे कमवायचे असतील तर साहजिकच जास्त पाणी आणावं लागेल. मग तो काय करतो, तो स्वतःसाठी एक मोठी बादली खरेदी करतो. अच्छा, म्हणजे तो स्वतःची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर. तो वेगाने धावायला लागतो, दिवसाचे जास्त तास काम करायला लागतो. त्याला वाटतं की त्याने यशाचं एक अगदी परिपूर्ण मॉडेल शोधून काढलं आहे. आपण जर आजच्या जगाशी याची तुलना केली तर ब्रुनो म्हणजे असा माणूस जो प्रमोशन मिळवण्यासाठी किंवा पगारवाढ मिळवण्यासाठी दिवसाचे 12-14 तास ऑफिसमध्ये काम करतो. अगदी तेच मला म्हणायचं होतं. तो फक्त स्वतःचं हार्डवेअर अपग्रेड करत असतो. मोठी बादली म्हणजे हार्डवेअर अपग्रेड करणं. पण दुसऱ्या बाजूला पाब्लो असतो. तो बघतोय की हे काम आयुष्यभर करता येणार नाही. शारीरिक मर्यादा कधी ना कधी येणारच. हं. आणि म्हणूनच तो नदीपासून गावापर्यंत थेट एक पाईपलाईन बांधण्याचा निर्णय घेतो. तो स्वतःच्या कामाची ऑपरेटिंग सिस्टीमच बदलून टाकण्याचा विचार करतो. आणि यातली सर्वात लक्षवेधी गोष्ट ही आहे की सुरुवातीच्या काळात ब्रुनोचं मॉडेल अत्यंत यशस्वी, सुरक्षित आणि आकर्षक वाटतं. म्हणजे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोनही असाच असतो की जो जास्त मेहनत करेल, जास्त घाम गाळेल, तोच खरा यशस्वी. खरंय. लोक ब्रुनोकडे बघून म्हणत असतील की बघा हा किती हुशार आणि मेहनती आहे. हो ना. ब्रुनोच्या हातात रोज रोख रक्कम येत असते. तो नवीन कपडे घेतो, चांगल्या जेवणावर खर्च करतो. पण तो एका भयंकर वास्तवाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असतो. आणि ते वास्तव म्हणजे मानवी वेळेच्या आणि शरीराच्या मर्यादा. दिवसात फक्त 24 तास असतात. अगदी बरोबर. माणूस कधीतरी आजारी पडणारच, त्याचं वय वाढणारच. ब्रुनोचं संपूर्ण उत्पन्न ह्या एका गोष्टीवर अवलंबून होतं की तो स्वतः किती काळ काम करू शकतो. आणि पॅब्लोने ही जोखीम अचूक ओळखली होती. नक्कीच. पॅब्लोला हे समजलं होतं की जोपर्यंत आपण स्वतः पाणी वाहत आहोत तोपर्यंत आपण त्या वेळेचे आणि पैशाचे गुलाम आहोत. पैशासाठी काम करण्यापेक्षा
पैशालाच आपल्यासाठी कामाला लावणं गरजेचं आहे, हा विचार पॅब्लोच्या पाईपलाईन मागे होता. पण हां, इथेच एक खूप मोठा प्रश्न निर्माण होतो जो मला विचारावासा वाटतो. आपण सगळे पॅब्लोच्या दूरदृष्टीचं कौतुक करतोय, पण थोडा प्रॅक्टिकली विचार करूया. जेव्हा पॅब्लो पाईपलाईन बांधण्याचा निर्णय घेतो तेव्हा त्याची रोजची कमाई कमी होते. बरोबर. तो आपला वेळ विभागून घेतो. दिवसातला काही वेळ तो स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी बादल्या वाहतो आणि उरलेला वेळ, विशेषतः रात्रीचा वेळ, तो खडकाळ जमिनीत खड्डे खणण्यासाठी देतो. आजूबाजूचे लोक त्याला हसतात. त्याचा मित्र ब्रुनोही त्याची खिल्ली उडवतो. हो ना? आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जेव्हा हातातली निश्चित कमाई कमी होत असते, आजूबाजूचे लोक वेड्यात काढत असतात आणि भविष्यात ही पाईपलाईन काम करेलच याची कोणतीही गॅरंटी नसते, तेव्हा असा निर्णय घेणं ही फार मोठी आणि मूर्खपणाची जोखीम वाटत नाही का? हे अगदी शेतात आंब्याचं झाड लावण्यासारखं आहे. बाजारातून आंबे आणून लगेच खाणं खूप सोपं आहे, पण झाड लावून 5 वर्ष त्याची निगा राखणं, खत पाणी घालणं हा खूप मोठा मानसिक त्रास आहे. हाच तो टप्पा आहे जिथे 90% जास्त लोक मागे फिरतात. तुम्ही ज्याला मूर्खपणाची जोखीम म्हणत आहात ती खऱ्या अर्थाने एक मोजून मापून घेतलेली किंवा कॅल्क्युलेटेड रिस्क आहे. अच्छा, ते कसं काय? याला समजून घेण्यासाठी आपल्याला मानवी मानसशास्त्राच्या मुळाशी जावं लागेल. मानवी मेंदू हा लाखो वर्षांच्या उत्क्रांतीतून असा तयार झाला आहे की त्याला आजच्या सुरक्षिततेची जास्त काळजी असते. त्याला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणजे तात्काळ मिळणारा फायदा हवा असतो. म्हणजे आज काम केलं की आजच पैसे हवेत. हो, महिन्याच्या शेवटी मिळणारा पगार हा मेंदूला एक प्रकारचा सुरक्षिततेचा सिग्नल देतो. हाच तो कम्फर्ट झोन आहे. पण पाब्लोला एक खूप मोठा नियम समजला होता. शॉर्ट टर्म पेन इज इक्वल टू लॉंग टर्म गेन. म्हणजे आजचा थोडा त्रास उद्याचा मोठा फायदा करून देईल. अगदी तेच. आजचा संघर्ष हा उद्याच्या स्वातंत्र्याची किंमत आहे. आणि तो जो समाजाच्या हसण्याचा मुद्दा आपण मांडला तो खूप महत्वाचा आहे. लोक पाब्लोला का हसत होते? कारण समाज नेहमी वर्तमानातील यशाची तुलना करतो. ते ब्रुनोचे आजचे कपडे आणि पाब्लोचे आजचे फाटके कपडे यांची तुलना करत होते. बरोबर. पण पाब्लो मानसिकदृष्ट्या इतका खंबीर होता कारण त्याला माहीत होता की तो आजच्यासाठी नाही तर भविष्यासाठी काम करत आहे. हा मानसिक संघर्ष शारीरिक संघर्षापेक्षा कितीतरी पटीने मोठा असतो. हा मुद्दा खरोखरच विचार करायला लावणारा आहे. कारण आपण नेहमी फक्त शारीरिक मेहनतीलाच महत्त्व देतो. पण या कथेचा जो परमोच्च बिंदू आहे तो हे सर्व दृष्टिकोन बदलून टाकतो. हो, तो पाईपलाईन पूर्ण होण्याचा दिवस. अगदी तोच. अखेर एक दिवस असा येतो जेव्हा पाब्लोची पाईपलाईन पूर्ण होते. तो क्षण सर्व काही बदलून टाकणार असतो. आता पाब्लोला एकही बदली उचलायची गरज नसते. पाणी आपोआप गावात पोचत असतं. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे पाब्लो झोटलेला असताना, जेवत असताना, मित्रांसोबत गप्पा मारत असतानाही ते पाणी वाहत असतं आणि त्या पाण्यासोबत पैसाही वाहत येत असतो. दुसरीकडे ब्रुनोची अवस्था अत्यंत दयनीय झालेली असते. हो, कारण वर्षानुवर्षे मोठ्या बादल्या वाहून त्याचं शरीर थकून गेलं असतं. बरोबर. जास्त वजन उचलून त्याचं शरीर आता पूर्णपणे निकामी झालेलं असतं. त्याला आता काम करणं शक्य नसतं आणि म्हणूनच त्याचं उत्पन्नही थांबलेलं असतं. हे उदाहरण पाहिल्यावर असं वाटतं की आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की हार्डवर्क करा, खूप मेहनत करा. पण इथे तर ब्रुनोने सगळ्यात जास्त हार्डवर्क केलं होतं तरीही तो हारला. मग इथे नेमकी कोणती गोष्ट महत्वाची ठरली? इथेच स्मार्ट वर्क आणि हार्डवर्क यातील खरा फरक स्पष्ट होतो. मेहनत दोघांनीही केली. किंबहुना शारीरिक ताकदीचा विचार केला तर ब्रुनोने खूप जास्त मेहनत केली. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे दिशा. दिशा? म्हणजे नेमका काय? दिशा नसलेली मेहनत ही फक्त एक प्रकारची झीज असते. जर आपण चुकीच्या दिशेने पूर्ण वेगाने धावत असू तर आपण फक्त आपल्या ध्येयापासून अधिक वेगाने दूर जात असतो. ब्रुनोच्या बाबतीत हेच झालं. तो काम बंद तर पैसा बंद या चक्रात अडकला होता. म्हणजे तो फक्त एक चक्रव्यूह होता त्याच्यासाठी. हो, पाब्लोने स्मार्ट वर्क केलं याचा अर्थ त्याने मेहनत टाळली असा होत नाही. त्याने मेहनत एका अशा ॲसेट किंवा मालमत्तेच्या निर्मितीसाठी लावली जी मालमत्ता भविष्यात त्याच्यासाठी काम करणार होती. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय हे या क्षणी समजतं. काम करण्याची सक्ती नसतानाही उत्पन्नाचा ओघ सुरू राहणे हेच ते खरे स्वातंत्र्य. अगदी बरोबर. आजच्या जगातही अनेक लोक दिवसाचे 14-14 तास काम करतात, पण तरीही ते आर्थिक तणावाखाली असतात, कारण ते नकळतपणे दुसऱ्या कोणाची तरी पाईपलाईन बांधण्यासाठी रोज पाणी वाहत असतात. बापरे, हे खूपच डीप आहे. पण हे सगळं ऐकायला एका कथेसारखं खूप छान वाटतं.
प्रत्यक्षात आपण काय कुदळ आणि फावडं घेऊन पाण्याची पाईपलाईन बांधायला जाणार आहोत का? अर्थातच नाही. नाही नाही, नक्कीच नाही. मग या सखोल चर्चेचा आजच्या या आधुनिक जीवनाशी नेमका काय संबंध आहे? म्हणजे जर आपण बारकाईने पाहिलं तर आजच्या काळात आपली जी नोकरी आहे, जिथे आपण रोज जातो, तोच आपला बादली वाहण्याचा व्यवसाय आहे. खरंय. आणि पाईपलाईन म्हणजे असे उत्पन्नाचे स्रोत जे आपण एकदा निर्माण करतो आणि जी आपल्याला सतत उत्पन्न देत राहतात. हा, आपण याची काही प्रॅक्टिकल आणि आधुनिक उदाहरणे बघूया. नक्कीच. समजा यूट्यूब चॅनल हे एक उत्तम उदाहरण आहे. एखादा माणूस एक खूप माहितीपूर्ण आणि चांगला व्हिडिओ बनवतो. तो व्हिडिओ बनवण्यासाठी कदाचित त्याला 1 आठवडा किंवा महिनाभर मेहनत घ्यावी लागते. खूप रिसर्च करावा लागतो. हो, पण एकदा का तो व्हिडिओ इंटरनेटवर गेला की तो पुढील अनेक वर्ष पाहिला जातो. तो माणूस रात्री शांत झोपलेला असतानाही तो व्हिडिओ जाहिरातींच्या माध्यमातून पैसे कमवून देत असतो. ही एक आधुनिक पाईपलाईनच आहे. अगदी बरोबर. आणि अशी अनेक उदाहरणे देता येतील. अफिलिएट मार्केटिंग किंवा ब्लॉगिंग घ्या. तिथे एकदा लिहिलेला लेख वर्षानुवर्षे वाचला जातो आणि त्यातून उत्पन्नाचा प्रवाह सुरू राहतो. आणि गुंतवणुकीचं काय? गुंतवणुकीचं क्षेत्र ही तर एक अत्यंत पारंपरिक आणि मजबूत पाईपलाईन आहे. शेअर्स, म्युच्युअल फंड्स किंवा रिअल इस्टेटमध्ये केलेली गुंतवणूक. जेव्हा आपण स्वतःचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवतो, तेव्हा ते पैसे आपले कर्मचारी बनतात. म्हणजे पैसेच पैशांना कामाला लावतात. अगदी तेच. ते पैसे आपल्यासाठी 24 तास, आठवड्याचे 7ही दिवस काम करतात आणि आणखी पैसे निर्माण करतात. डिजिटल उत्पादने जसे की ई-बुक्स, ऑनलाईन कोर्सेस, हे सर्व याच आधुनिक पाईपलाईनचे प्रकार आहेत. या उदाहरणांमधनं एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळते. ती म्हणजे मल्टिपल इन्कम स्ट्रीम्स किंवा उत्पन्नाचे अनेक स्रोत असण्याची गरज. आजच्या या वेगाने बदलणाऱ्या आणि अनिश्चिततेच्या जगात केवळ एकाच उत्पन्नावर, विशेषतः एकाच नोकरीवर विसंबून राहणे हे प्रचंड धोक्याचे आहे. ती एक बादली कधी फुटू शकते. हो ना, कधी कंपनी बंद पडेल, कधी ले ऑफ होईल, काही सांगता येत नाही. व्यापक आहे. नक्कीच. आर्थिक स्वातंत्र्याचे 3 अत्यंत महत्त्वाचे पैलू आहेत, जे या पाईपलाईनच्या माध्यमातून मिळतात. पहिला पैलू आहे वेळेचे स्वातंत्र्य किंवा टाईम फ्रीडम. आपला वेळ कसा, कुठे आणि कुणासोबत घालवायचा हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार असणं. हे आजच्या काळात सर्वात दुर्मिळ आहे. खरंय. दुसरा पैलू आहे ठिकाणाचे स्वातंत्र्य किंवा लोकेशन फ्रीडम, म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही राहून काम करण्याची मुभा असणं. ज्याला आपण वर्क फ्रॉम एनिवेअर म्हणतो. अगदी तेच. आणि तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे तणावमुक्त जीवन. पैशांची सतत चिंता नसल्यामुळे मिळणारी मानसिक शांती. म्हणजे उद्या काय होईल याची भीती नसणे. हो, जेव्हा उद्याच्या जेवणाची किंवा बिलांची चिंता नसते, तेव्हाच माणूस खऱ्या अर्थाने स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करू शकतो, कुटुंबाला पुरेसा वेळ देऊ शकतो. पॅब्लोने हीच शांती आणि हेच स्वातंत्र्य मिळवलं होतं. बर, हे सगळं ऐकायला इतकं तार्किक आणि सोपं वाटतं की कोणीही म्हणेल, अरे हे तर अगदीच साधं आहे. मग एक अत्यंत स्वाभाविक प्रश्न असा पडतो की जर पाईपलाईन बांधण्याचे एवढे मोठे फायदे आहेत, तर प्रत्येक माणूस स्वतःची पाईपलाईन का बनवत नाही? सगळेच लोक बादल्या का वाहत राहतात? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्या मुळाशी जर आपण गेलो तर मला असं वाटतं की सगळ्यात मोठी अडचण ही मानवी मानसिकतेत आणि काही ठराविक चुकांमध्ये आहे. पहिली चूक म्हणजे शॉर्ट टर्म थिंकिंग किंवा अत्यंत तात्पुरता विचार करण्याची सवय. लोकांना आज हातात येणारे पैसे दिसतात, पण उद्याचं स्वातंत्र्य दिसत नाही. बरोबर. दुसरी चूक म्हणजे जोखीम घेण्याची भीती. तो जो कम्फर्ट झोन असतो ना, तो इतका सुखावह असतो की त्यातून बाहेर पडून काहीतरी नवीन करण्याची कल्पनाच लोकांना नकोशी वाटते. आणि यात आणखी एका अत्यंत गंभीर चुकीची भर पडते, ती म्हणजे सातत्याचा किंवा कन्सिस्टन्सीचा अभाव. कन्सिस्टन्सी म्हणजे लोक लवकर हार मानतात. हो, ही गोष्ट समजून घेण्यासाठी आपण एक खूप साधी आणि ओळखीची तुलना करूया. नवीन वर्ष सुरू झालं की अनेक लोक खूप उत्साहाने जिमची मेंबरशिप घेतात. अरे हो, जानेवारी महिन्यात जिम नेहमीच फुल असते. अगदी बरोबर. सुरुवातीचे 2 महिने ते प्रचंड घाम गाळतात, डायट पाळतात. पण 2 महिन्यात जेव्हा त्यांना त्यांच्या शरीरात हवे तसे जादूचे बदल दिसत नाहीत, तेव्हा ते निराश होतात आणि जिममध्ये जाणं सोडून देतात. हे अगदी घरोघरी पाहायला मिळतं. हो ना. आणि पाईपलाईन बनवण्याच्या बाबतीतही अगदी असंच होतं. एखादा माणूस उत्साहाने यूट्यूब चॅनल सुरू करतो किंवा शेअर बाजारात गुंतवणूक सुरू करतो, पण 2-4 महिन्यात मोठे निकाल न दिसल्यामुळे तो ते अर्धवट सोडून देतो. हे अगदी खरंय. पण मग जे लोक खरंच पाईपलाईन बांधण्यात यशस्वी होतात, त्यांची मानसिकता कशी असते?
कारण स्पष्ट आहे की त्यांनाही हाच त्रास होत असेल, त्यांनाही हेच अडखळे येत असतील. मग त्यांच्याकडे असं कोणतं वेगळं हत्यार असतं ज्यामुळे ते टिकून राहतात? त्यांच्याकडे जे हत्यार असतं त्याला आपण सक्सेस माइंडसेट किंवा यशस्वी मानसिकता म्हणू शकतो. यशस्वी लोक कोणतीही वेगळी कामं करत नाहीत, पण ते प्रत्येक काम एका वेगळ्या दृष्टिकोनातून करतात. या मानसिकतेचा पहिला आधारस्तंभ आहे लॉंग टर्म व्हिजन किंवा दूरदृष्टी. म्हणजे ते आजच्या फायद्याचा विचार करत नाहीत. हो, ते आजच्या छोट्या फायद्यासाठी भविष्यातल्या मोठ्या स्वातंत्र्याशी कधीच तडजोड करत नाहीत. दुसरा आधारस्तंभ आहे शिस्त किंवा डिसिप्लिन. एक खूप मोठा गैरसमज आहे की सतत प्रेरणा किंवा मोटिवेशन असेल तरच माणूस काम करू शकतो. पण नेहमीच मोटिवेटेड राहणं कसं शक्य आहे? तेच तर, प्रेरणा ही पावसाच्या पाण्यासारखी असते. ती कधी असते तर कधी नसते. अशा वेळी तुम्हाला पुढे घेऊन जाते ती तुमची शिस्त. पॅब्लोला रोज प्रेरणा मिळत नव्हती, उलट लोक त्याला हसत होते, तेव्हा तो खचून जाऊ शकला असता. पण त्याच्या शिस्तीने त्याला रोज थोडे थोडे खड्डे खडायला भाग पाडलं. शिस्त तुम्हाला थांबवून देत नाही. अगदी बरोबर. आणि तिसरा सर्वात महत्वाचा पैलू म्हणजे स्वतःवरचा अढळ विश्वास. जेव्हा संपूर्ण जग तुमच्या मार्गावर शंका घेत असतं तेव्हा स्वतःच्या निर्णयावर ठाम राहणं हे खूप मोठं मानसिक बळ मागतं. एक खूप सुंदर विचार आहे, प्रथम आपण सिस्टम बनवतो आणि मग ती सिस्टम आपल्याला बनवते. क्या बात आहे. प्रथम आपण सिस्टम बनवतो आणि मग ती सिस्टम आपल्याला बनवते. हो, सुरुवातीला एक चांगली व्यवस्था उभी करण्यासाठी स्वतःला विसरून काम करावं लागतं. पण एकदा ती व्यवस्था उभी राहिली की तीच आपल्याला एक अत्यंत समृद्ध जीवन देते. हा विचार खरोखरच डोळ्यांत अंजन घालणारा आहे. आपण आजच्या या संपूर्ण चर्चेत ज्या महत्त्वाच्या संकल्पना पाहिल्या त्या जर आपल्याला एकत्र करून लक्षात ठेवायच्या असतील तर असे 5 प्रमुख मुद्दे समोर येतात जे अत्यंत महत्त्वाचे आहेत. पहिला मुद्दा, आयुष्यभर केवळ बादल्या उचलण्यात धन्यता मानण्यापेक्षा आपली स्वतःची एखादी तरी पाईपलाईन बांधायला सुरुवात करणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा, शॉर्ट टर्म पेन फॉर लाँग टर्म गेन. आजचा संघर्ष, आजचा त्याग हीच भविष्यातील यशाची पहिली पायरी आहे. नक्कीच. तिसरा धडा, फक्त हार्डवर्क करण्यावर विसंबून न राहता स्मार्ट वर्कची कास धरणं. चुकीच्या दिशेने वेगाने धावण्यापेक्षा योग्य दिशेने संथ पण सातत्याने चालणं अधिक शहाणपणाचे आहे. चौथा मुद्दा, सातत्य. रोज थोडे थोडे केलेले प्रयत्न कालांतराने चक्रवाढ पद्धतीने खूप मोठा परिणाम साधतात. आणि पाचवा आणि शेवटचा मुद्दा, स्वतःची मानसिकता बदलणे. कारण जोपर्यंत आपण आपला विचार बदलत नाही तोपर्यंत आपलं आयुष्य बदलू शकत नाही. हे 5ही मुद्दे या संपूर्ण चर्चेचा आणि खऱ्या आर्थिक स्वातंत्र्याचा मूळ गाभा आहेत. पण ही चर्चा नुसतीच ऐकून सोडून देण्यासाठी नाहीये. यातून खऱ्या अर्थाने एक कृती करण्याची प्रेरणा मिळायला हवी. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आजची ही चर्चा संपवताना एक अत्यंत अस्वस्थ करणारा पण तितकाच महत्त्वाचा विचार आपण सगळ्यांनीच स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे. आपण सगळेजण रोज सकाळी उठून कोणत्या ना कोणत्या रूपात बादल्या उचलतच आहोत. हो, दिवसाचे 10-12 तास काम करत आहोत. पण शांतपणे बसून एखाद्याने असा विचार करणं गरजेचं आहे की आज आपण जी एवढी प्रचंड मेहनत करत आहोत ती उद्या आपली ही काम करण्याची गरज कायमची संपवणार आहे का? की ती मेहनत आपल्याला उद्या पुन्हा त्याच बादल्या नव्याने उचलण्यासाठी फक्त तयार करत आहे? हां, खूपच खोल विचार आहे. आपण स्वतःची कोणती पाईपलाईन बांधत आहोत की आपण आयुष्यभर फक्त दुसऱ्या कोणाची तरी पाईपलाईन बांधण्यासाठी रोज न थकता पाणी वाहत आहोत? हा विचार करत राहणं हीच एका नव्या आणि स्वतंत्र प्रवासाची पहिली पायरी आहे. आजचं हे सखोल विश्लेषण आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि विचार प्रवर्तक विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची पाईपलाईन बांधण्याबाबत नक्की विचार करा.